नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिसच्या आजच्या प्रश्नाचं डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग आणि वीकली GSSA या ॲक्टिव्हिटीजमध्ये इनरोल करण्यासाठीची तुम्हाला माहिती spotlightraitingforum@gmail.com या मेल ID वर मिळेल. तर आजचा जो प्रश्न आहे आपला, There should be not be a difference in quality of care between urban and rural patients. Everyone deserves a right to quality and evidence-based care from the trained professionals. Critically analyze. आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये जो मेजर इशू आहे तो म्हणजे काय की हे सगळं जे आहे ते हेल्थ सिस्टीमबद्दल चालू आहे आणि अर्बन अँड रुरल एरिया, शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये जे आहे की क्वालिटी केअर पाहिजे आपल्याला पेशंटची आणि एव्हरीवन डिझर्व राईट टू क्वालिटी अँड इव्हिडन्स बेस्ड केअर फ्रॉम ट्रेंड प्रोफेशनल्स. आता बघा दोन गोष्टी आहेत, म्हणजे इथं जो मेजर इशू आहे तर तो आहे राईट टू इक्वॅलिटी नावाची जी गोष्ट आहे, तर हा एक मुद्दा आहे. आर्टिकल 14 तुम्ही हे करू शकता. ओके, पण आता ॲक्च्युली मेजर इशू जो आहे की हा प्रश्न विचारला का गेलेला आहे, हा प्रश्न विचारला गेलेला आहे कारण इंडियन काउन्सिल ऑफ सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन जी आहे CCIM. ओके, तर CCIM ही जी एक स्टॅट्युटरी बॉडी आहे ती आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर येते. ओके, सो CCIMनी जे काही आयुर्वेदिक सर्जन्स आहेत, म्हणजे आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सा, शालक्य चिकित्सा त्या संबंधीच्या ज्या काही डिग्रीज पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, तर त्यांना एक प्रॉपर 56 जे काही वेगवेगळ्या सर्जरीज आहेत, 56 सर्जरीज, तर ते करण्यासंबंधी एक प्रॉपर स्टॅट्युटरी त्यांनी प्रोव्हिजन्स आणि ते नोटिफिकेशन केलं. म्हणजे काय की आयुर्वेद PG जे आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट जे आहेत, ज्या लोकांनी आयुर्वेद BAMS नंतर MSMD केलेलं आहे, तिच्यातलं शल्य आणि शालाक्य अशा दोन ब्रांचेसला ते दिलेलं आहे. शल्य म्हणजे सर्जरी, शालाक्य म्हणजे ENT, इयर नोज थ्रोट. ओके, आता ह्या सर्व याच्यामध्ये मेजर इश्यू असा आहे की CCIMनी हा निर्णय घेतला, नोटिफिकेशन काढलं. आता याला विरोध जे केला जातो आहे तो IMA, इंडियन मेडिसिन असोसिएशन जे आहे, तर इंडियन मेडिकल असोसिएशन IMA, तर त्यांनी विरोध केलेला आहे. आता ही लोकं जी आहेत ती ॲलोपॅथीची आहेत आणि इकडे जे आहेत ते आयुर्वेदिक आहेत आणि त्याच्यावरून मग डिबेट सुरू झालं की रुरल एरिया, अर्बन एरिया, मग तिथले पेशंट्स की आयुर्वेदिक डॉक्टरला ॲलोपॅथिक परमिशन द्यायला पाहिजे का, सर्जरी करण्याला अलाऊ केलं पाहिजे का, असा डिबेट सगळा सुरू झाला. मग तिच्यामध्ये बऱ्याच लोकांचे जे काही इश्यूज होते किंवा जे काही डिटेलिंग होतं की आयुर्वेद जे काही PG करतात किंवा आयुर्वेदामधले जे काही डॉक्टर्स आहेत, तर त्यांचं जे हॉस्पिटल्स आहेत किंवा ज्या बेसिक असतं की म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सगळ्यात मेजर इश्यू जो आहे, तुम्ही जर सर्जरी करायची असेल तर सगळ्यात बेसिक आहे की तुम्ही खूप प्रॉपर ट्रेन पाहिजे, म्हणजे तुमचं जे ट्रेनिंग आहे ते खूपच परफेक्ट पाहिजे, म्हणजे मॅक्झिमम सर्जरी तुम्ही केल्या पाहिजेत. मग हे आयुर्वेदिक हॉस्पिटल्समध्ये होतं का, तर ॲक्च्युली मग आता याच्यामध्ये आयुषचं म्हणणं आहे की यस, आता आयुर्वेदिक कॉलेजेसला पण हॉस्पिटल्स आहेत, तिथं सर्जरी होतात. मग ॲलोपॅथी संबंधीची किंवा MBBS नंतर जे लोक सर्जरी करतात त्यांना ज्या काही फॅसिलिटी आहेत किंवा ते ज्या कंडिशन्समध्ये सगळ्या गोष्टी करतात त्या सगळ्या फॅसिलिटीज आयुर्वेद कॉलेजला आहेत का, तर नक्कीच इथं मग थोडं प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि याच्यामध्ये दुसरा जो इश्यू आहे की रुरल इंडियामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर्स जे आहेत तर ते रुरल एरियामध्ये प्रॅक्टिस करत नाही. म्हणजे तुम्ही बघू शकता किती गावांमध्ये MBBS किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएटचा तर प्रश्नच येत नाही, पण बेसिक MBBS केलेली लोकं किती गावांमध्ये प्रॅक्टिस करतात. मग जर ती रुरलमध्ये करत नाही तर रुरल एरियामध्ये तुम्ही अलाव करा आयुर्वेद लोकांना. आता तिथं हा मुद्दा येतो की रुरलमध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर नाही आहेत म्हणून तुम्ही आयुर्वेदिक PGला तिथं अलाव करता, ही गोष्ट चुकीची आहे. मुळात सगळ्यात बेसिक आहे की आयदर तुम्ही समान दर्जा त्यांना देणं की तो एका प्रतलावर आणणं ते गरजेचं आहे. मग इथं मुद्दा जो येतो की रुरलसाठी तुम्ही आयुर्वेदिकचा विचार करता किंवा त्यांच्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांना ते अधिकार देण्याचा विचार करत असाल तर गव्हर्नन्समध्ये चुकीची गोष्ट आहे ही. आपण आपल्या सर्व नागरिकांना, मग ते रुरल असतील और अर्बन असतील, तर इक्वल फुटेजवर त्यांना ट्रीट करणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न लिहित असताना बऱ्याच लोकांनी जनरल जे काही रायटिंग आहे ते परफेक्ट केलं, त्याच्याबद्दल वादच नाही आहे काही, परंतु याचा जो कॉन्टॅक्स्ट होता तो फक्त शिवानीने लिहिला की प्रॉपर कॉन्टॅक्स्ट काय आहे, कशामुळे हा प्रश्न विचारला गेलेला आहे, डिबेट काय आहे. तो डिबेट तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं असतं की एखादा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तो प्रश्न का विचारला गेलेला आहे. तर हा मेजर इश्यू तोच आहे की आयुर्वेदिक डॉक्टर्स वर्सेस ॲलोपॅथिक डॉक्टर्स
मग आता जर आपल्याला हे कळत असेल की आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये त्या हॉस्पिटल्समध्ये प्रॉपर फॅसिलिटीज नाही आहेत, तर इथून पुढं त्याच्यावर पण आपण फोकस करणं गरजेचं आहे, सो दॅट अर्बन रुरलमध्ये दोघी ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पेशंटला केअर मिळू शकते. तर हे फार महत्त्वाचं आहे की ट्रेनिंग ऑफ प्रोफेशनल्स, तर त्या दोघी ह्याच्यातली ट्रेनिंग खूप प्रॉपर झाली पाहिजे. तर त्याच्यावर फोकस आता केला गेला पाहिजे की म्हणजे आयुर्वेद असू देत किंवा ॲलोपॅथिक डॉक्टर्स असू देत, तर या दोघांची ट्रेनिंग खूप चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. बरेचसे MBBS कॉलेज जे आहेत प्रायव्हेटमध्ये, तर असे काही कॉलेजेस आहेत तिथं पण खूप काही चांगल्या सोयी नसतात, फक्त MBBS करायचं म्हणून लोक जातात किंवा तो एक मेजर इश्यू आहे. म्हणजे सर्वदूर आपल्याला ते खूप प्रॉपरली बघणं गरजेचं आहे, सो दॅट. आणि कोविड-19चा रेफरन्स आहेच की त्यांनी आपल्या हेल्थ सिस्टीमचे लूपहोल्स आपल्याला दाखवलेत. तर अशा पद्धतीचा प्रश्न आपण एक्सपेक्ट करतो. स्पॉटलाईटबरोबर जोडलेला राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.